दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता रेणुका वृंदावन सोसायटी, वालेकरवाडी, चिंचवड या ठिकाणी. सुनबाई आहेत अश्विनी धोकटे आणि सासूबाई आहेत विद्या धोकटे. बऱ्याच घरांमध्ये बरेच विषय असतात, बऱ्याच चर्चा असतात आणि छोट्या छोट्या समस्या पण त्यातून उद्भवतात. म्हणजे त्या कितीही गमतीदार असल्या तरी सुद्धा त्यामध्ये कोणाला तरी कुठेतरी ना कधीतरी व्यक्त व्हायचं असतं. सोमवारचा उपवास, शंकराचा, मंगळवार, गणपतीचा, गुरुवार, दत्तात्रयांचा, शनिवार, हनुमंताचा. सासूबाई थकत नाही, देवाचा ध्यास सोडणार नाही, उपास तापास थांबत नाही, देवा वाचून करमत नाही आणि मला पैठणीशिवाय करमत नाही. मनी ज्याचा भाव देवा त्यालाच पाव. बर का सुनबाई, पैठणी माझीच. सासूबाई उपास करून आजही राहा उपाशी, आजची पैठणी माझीच. नमस्कार. बापरे, एवढी लोक अख्ख्या पुण्यात पण नसतील. रोज टीव्हीत बघतो, आज प्रत्यक्षात बघितलं. काय सांगतो. नमस्कार. नमस्कार. आता एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्यायचा. अक्षर आहे काय? सोसायटीचं नाव तुमचं? रेणुका वृंदावन. न निळ्याशार पैठणीवर नाचले मोर आणि निलेश रावांच्या नावाची लावते चंद्रकोर. काय सांगता? हो, हे काय लावले पण आहे. हो का? मग पौर्णिमा कधी असते? पौर्णिमा आमच्याकडे कोरच असते. कोरच असते. या कोणता उखाणा एक तुम्ही घ्या. ही लक्ष्मी तुमच्याचकडे. आशीर्वादाची फुले वेचावी वाकून, विजयरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरचा मान राखून. जोरदार घेतला उखाणा. द्या आता ओळख करू. हे माझे मिस्टर निलेश धोकटे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. बहीण. मागे सगळ्यात उंच आहेत ते माझे दीर, मोठे दीर. नमस्कार. आणि हा सगळं आमचं रेणुका वृंदावन परिवार. नमस्कार. नमस्कार सगळे. आणि आता सुरुवात करूया आजच्या पाठात. नमस्कार. 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 आई, कसं वाटतंय आज? फार छान वाटतंय आज. काय सांगता? हो, मग आम्ही तुम्हाला रोज टीव्ही मध्ये बघतो, आज प्रत्यक्षात बघितलं. काय सांगता? हो, मी पण तुम्हाला प्रत्यक्षात बघितलं, मलाही छान वाटतंय. काय बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? छान आहे. बरं, अगदी आनंद झाला मला. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण अहमदनगरमध्ये. किती जण घरी तेव्हा लहानपणी? लहानपणी म्हणजे माझे 2 बहिणी होत्या आणि मी. आणि माझे वडील काय मला आठवत नाहीये, तर माझे वडील पोटात असतानाच आमचं वाढलं, त्यामुळे वडिलांचं मला काही कल्पना नाही, माहीतच नाही. अजिबात नाही. वडील ही संकल्पनाच तुम्हाला नाही. म्हणून कदाचित आज उत्तम बाबा झाले. मग तुमचं बालपण कुठलं? पुण्यातलं. पुण्यात कुठे? दगडूशेठ हलवायच्या समोर. म्हणजे गणपती बाप्पा तुम्हाला बघायचं समोरच दर्शन, रोज दर्शन बाप्पाचं. मग लग्नाचा जेव्हा विचार झाला तेव्हा हे स्थळ कसं काय, कोणी सुचवलं? आमच्या चुलत्यांनी सुचवलं होतं. तुम्ही दोघे एकमेकांसमोर आलात तेव्हा काय झालं? काय रे, ते विचारलं शिक्षण काय झालं, किती विचारलं. कोणी विचारलं? मी विचारलं तुझं शिक्षण किती झालं. आणि मग लग्न झालं. नंतर नाही. जरा यांच्याकडे वळू आता. आणि मग तुम्ही कधी भेटलात एकमेकांना? आमचं पण अरेंज मॅरेज. मला माझ्या सासऱ्यांनी बघितलं पहिल्यांदा मेळाव्यामध्ये. मेळाव्यात? हो, वधूवर मेळाव्यामध्ये. असं सांगा. बरं, तुम्ही यांना बघितलं? हा, यांनी मला बघितलं आणि मग त्यांनी वडिलांकडे पत्रिका वगैरे दिली, फोटो वगैरे दिला यांचा. मग त्यावेळी ते घरी बघायला आले. मग बरं, अशा तऱ्हेने लग्न झालं. बरं, मला सांगा बाबा,
सून घरात आली, हा म्हणजे प्रत्येक घरात असं आम्ही म्हणतो की घरात सून आल्यानंतर त्या घरात काही ना काहीतरी सकारात्मक बदल होतात, काहीचे जेवणात बदल होतात, काही जणांना शाकाहारी आवडतं, काही जणांना मांसाहारी आवडतं. बरोबर. आणि मग अशा वेळेला काही गोष्टी आयुष्यातल्या बंद होतात, काही गोष्टी सुरू होतात. तुमच्या बाबतीत असं काय झालं का? सुनबाई जेव्हा घरीत आले ना त्यावेळेला हे सगळं व्हेजिटेरियन, आम्ही नॉन व्हेज घालणार राहिले. तुम्ही नॉन व्हेज? हो, आम्ही मांसाहारी. आणि हे शाकाहारी? शाकाहारी. मग तर ते थोडंसं खटकलं की बा आम्हाला असं काय, तर म्हटलं बा आम्हाला खातो पण तसं काय प्रॉब्लेम नाही. म्हणले मी तुम्हाला पाहिजे तसं करून देणार नाहीये, तुमचं तुम्ही करून खायचं. आम्ही तेवढं असं ह्यांनी सांगितलं? हो. काय डेअरिंग आहे तुमचं? म्हणजे त्यांनी पूर्ण बंदच करून टाकलं होतं, घरात आणणंच बंद केलं होतं. त्याच्यामुळे मला काही बोलायचं प्रश्न घरात देतच नाही तर करतील काय? बंद नाही करतील तर काय? पण कसं होतं, माझ्या मम्मीनेच आधी सांगितलं होतं की आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. माझ्या मुलीला बघून सुद्धा माहित नाहीये. आज गिफ्ट म्हणून तुम्हाला आम्ही 4 पापलेट देणार आहोत. नाही, मग ते तिकडे दिलं तर जास्त तुमच्याकडे बरं. देणार आहे हातात. ते खरंच ही कल्पना किती मस्त आहे. आधी सुटली असती ना तर घेऊन आलो असतो आणि हातातच दिलं. हे बघा म्हणून. मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न जो आहे तो सुनबाईंसाठी. तुमच्या कोणत्या वागण्याला तुम्ही लगाम घालावा असं सासूबाईंना वाटतं? मी माझ्या मुलाला ओरडते किंवा कधी कधी माझा हात पण उचलला जातो त्याच्यावरती. लहान येतो थोडा, पण कधी कधी रागाच्या भरात म्हणा किंवा त्याच्या चुकीच्या याने कधी कधी माझा हात उचलला जातो. तर त्यांना असं वाटतं की मी तेवढं कंट्रोल करावं. बरोबर, उत्तर बरोबर आहे. पण काय करते सून? असं नातवाला ओरडते, हा, मारत वगैरे काही नाही, पण ओरडते. कोणाला? माझ्या नातवाला. हा, बरं. मग ते मला आवडत नाही सारखं ओरडलं. खेळून दे, त्याचं वय आहे खेळायचं, खेळून दे. अगं खोड्या करणार, तो खेळणार असं. हे खोडकर होते? हे एकदम शांत, हा? एकदम शांत. कधी घरी कुठलीही तक्रार नाही आली, तो बरा आणि त्याचा अभ्यास जरा. अजूनही म्हणून तक्रार येत नाही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमचा कोणता पदार्थ अजूनही कच्चा आहे असं सासूबाईंना वाटतं? पुरणपोळ्या. काय? बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांना अजून जमत नाही तितक्यासा करायला. कारण त्या खूप सुंदर करतात आणि आम्हाला अजून म्हणजे माहिती, म्हणजे आम्हाला कधी वेळच नाही आली करण्याची पण आमच्यावरती. मग करायला शिकवा ना. करतात तसं थोडं थोडं, काय पण करतात? एवढ्या अगदी सुपिरियर येत नाहीत. थोडे जाड वगैरे असं येतात. अरे 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 अरे. नाही हो, अगदी एवढ्या पण वाईट Superior. नसतात. अशा सुपिरियर होत नाहीत, थोड्या जाड असतात. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. सुनेच्या येण्याने घरात तुमच्या पतीची कोणती उपासमार सुरू झालं असं सुनेला वाटते? नॉनव्हेज बंद झालं. होय होय, अरे व्यथाच आहे ही या घराची. या घराची व्यथाच आहे ही. पुढचा प्रश्न सासूबाई. लग्नानंतर पती पत्नीच्या इशाऱ्यावर नाचतो हे तुमच्या सुनेने कसे सिद्ध करून दाखवले? वेळ संपली, सांगा. मला ऍक्च्युली नाचायची खूप आवड आहे आणि त्यांना म्हणजे तसं एवढं नाही जमत नाचायला. पण त्यांनी माझ्या भावाच्या लग्नामध्ये माझ्या बरोबर, म्हणजे आम्ही अगदी डान्स स्टेप शिकून वगैरे अरे वा. त्यांनी माझ्या बरोबर डान्स केला कुठला होता. डान्स होता? जुबिडुबी जुबिडुबी एक मिनिट. पंपा. नको. Zubi pampara, zubi dubi parampam. Zubi dubi nache, que paga stupid man. Zubi dubi pampara, zubi dubi parampam. Zubi dubi nache, you pagal stupid man. शाखों पे पत्ते गा रहे हैं, फूलों पे भंवरे गा रहे. दीवानी किरणें गा रहे हैं, ये पंछी गा रहे. वो बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू. जैसा फिल्मों में होता है, हो रहा है हूबहू. Ay ay ay, zubi dubi pampara, zubi dubi parampam. Zubi dubi nache, क्यों पागल stupid man. Zubi dubi pampara, zubi dubi parampam. Zubi dubi nache, क्यों पागल stupid man. अभिनंदन. छान नाचलात दोघे. पण तुमची ती जी एक ऍक्शन होती ना, ती असे पाय असं वर करता. Zubi dubi pampara, zubi dubi parampam. तेव्हा म्हणजे क्रॅम्प येतो की काय असं वाटतं. बरं, तुम्ही सतत ना ती जी एक स्टेप होती बघा, या अशा गोल फिरून तुमच्याकडे येऊन अशा त्या तुम्ही त्यांना जवळ घेता. तुम्ही कुठेही स्टेप झाली की तेच बघत होता.
अजून एवढी प्रॅक्टिस नाही आता. प्रॅक्टिस नाही म्हणजे ती एक बरी होती त्यानं विश्रांती केली. आणि आता या सुंदर नाचानंतर आपण प्रश्न विचारणार आहोत. पुढचा प्रश्न आहे तो बाबांसाठी. तुम्ही सांगा, कोणत्या यात्रेकरिता तुमच्या पत्नीला तुमची साथ हवी आहे? वृंदावनला जाण्याचे साधन. वृंदावनला त्याची फार इच्छा आहे की तुम्ही माझ्याबरोबर यावं. वृंदावनला? हो. मग जाऊन या ना, का नाही जा? नाही जायचं जाणार आहे. हो. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. झालं विचार चालेल ना? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, स्वतःच्या वडिलांकडून घेतलेली कोणती शिकवण तुमची पत्नी तुमच्या मुलालाही देत असते? तिच्या वडिलांचं एक ब्रीदवाक्य होतं असं की ती सर्वांना नेहमी सांगते की खुद ही को कर बुलंद इतना की तकदीर बनाने से पहले खुदा भी तुझसे पूछे ये बंदे तेरी रजा क्या है. तर ही वाक्य त्याच्या वडिलांनी त्यांना शिकवलं आणि ती आता आपल्या मुलांना जरी त्याला समजत नसेल तर त्याला आतापासूनच शिकवायचे प्रयत्न करते की खंबीर आप बी स्ट्रॉंग. क्या बात आहे, किती छान. हां, नमस्कार. नमस्कार. चला, दोन्ही बाजूला भांडणारी सगळी मंडळी सोसायटीतली वेचून वेचून बोलवली आहे. मी बघितलं. हो, या 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 असं नाही तर जितक्या जणींना येता आलं तितक्या जणी इथे सामावून घेता आल्या, तितक्या जणी इथे आलेल्या आहेत. पण आता या ठिकाणी एक चर्चेचा विषय आपण घेणार आहोत. हाय, घरातील सगळ्या मंडळींचा एकत्रित संवाद असणं गरजेचं आहे का? मला नाही वाटत. कारण काय होतं, चर्चेनी परत वाद वाढतात. म्हणून चर्चा ही थोडीशी म्हणजे कधीतरी थोड्या प्रमाणातच असावी. मला असं वाटतं की कायम आपल्या घरामध्ये चर्चा होत राहिली पाहिजे. एकत्रित चर्चा. आपल्या घरात जेवढी मंडळी आहेत तेवढी सगळ्यांनी रोज एकत्र बसून आपण दिवसभरामध्ये काय केलं, काय नाही केलं, काय करायला पाहिजे होतं, काय झालं नाही, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण त्या दिवसभराची का होईना करायला पाहिजे. म्हणजे चर्चा असावी पण सारखी नाही. म्हणजे कसं होतं, चर्चेतून वाद निर्माण होऊ शकतात असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? एकत्रित जे जसं येतं सगळ्याचं जाणार तो विचार जो फार चांगला आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे संवाद असणं आवश्यक आहे असं तुमचं म्हणणं आहे? बरं, आता येतो तुमच्याकडे, बोला. तसं जास्त संवाद असण्याची असं आवश्यकता नाही. थोडंफार प्रमाणात डिस्कशन करायचं आणि आपण आपले हे घेऊ शकतो, निर्णय असे घेऊ शकतो व्यवस्थित. थेट विरोधात आईच्या बाजूने. पण का असं तुम्हाला वाटतं की का संवाद असता कामा नये? खरं संवादामुळे खूप गोष्टी एकमेकाच्या मनातल्या मोकळ्याही होत असतील. नाही, मन मोकळं आहे. पण कधी कधी कोणाला काय असं बोलल्यामुळे त्यांना वाईट वाटतं आणि मग ते असं मनात काही काय लागून राहतं असं. त्यामुळे त्यापेक्षा ते संवाद किंवा आपण हसून मिळून सगळे व्यवस्थित राहिलं तर बरं. जास्त ते ठीक आहे, पण एकत्रित संवाद असणं गरजेचं नाही असं तुम्हाला वाटतं? एवढं गरजेचं नाहीये. नाहीये, ठीक आहे. आता जरा हे पाठीमागे जे उभे आहेत ना बाल्कनीत, त्यांच्याशी गप्पा मारूया. तुमचं काय म्हणणं आहे? संवाद असायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? वाद आणि संवाद दोन्ही एकत्र. वादही पाहिजे आणि संवादही पाहिजे. अधिवेशन भरायला पाहिजे. बरं, अधिवेशन भरवलं पाहिजे. तर या बाजूला बघूया काय का. म्हणजे आपण सगळे एकत्र येतो, आपले आजी आजोबा, काका काकू वगैरे. त्यामुळे आपल्या मुलांना पण आपली नाते वगैरे कळतात, त्यांना आपले विचार वगैरे पण सगळं व्यवस्थित कळतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी मोस्टली संवाद करण्यासाठी तर एकत्र आलंच पाहिजे असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? हेल्दी डिस्कशन पाहिजे. म्हणजे त्याच्यातून कुणाची मनं पण नाही दुखावली गेली पाहिजे, पण सगळ्यांची मतं पण व्यवस्थित कळाली पाहिजे सगळ्यांना असं मला वाटतं. पण संवाद तर हवाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नसावाच म्हणजे असावा, पण थोडा असावा. कधीतरी चर्चा व्हावी, पण त्या चर्चेतून वाद नाही निर्माण झाली पाहिजे. बरं, आता हे कागद सगळ्यांकडे देऊया. इतके भडाभडा सगळे बोललेले आहेत, पण आता मला बघायचं आहे की कागदावर नेमकं मत कुणाच्या बाजूने देत आहे. सासूबाईंचं म्हणणं आहे की संवाद नसावा, तर सूनबाई ठाम आहेत संवाद असावा. यावर सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. आणि आता मी काही प्रश्न विचारणार. चर्चा सत्राचं निमंत्रण कुणाला द्याल? सासूबाई की सूनबाई? चर्चा करायची असेल एखाद्या विषयावर तर त्यासाठी निमंत्रण एकच द्यायचं आहे. सासूबाई की सूनबाई? सांगा. अच्छा, 1 2 3 4. अच्छा, हा गुण सूनबाईंना मिळाला. फार चर्चा करता वाटतं. भयंकर. घर कुणाच्या तालावर नाचू शकेल? सासूबाई की सूनबाई? किंवा नाचतंय? सगळेच सून म्हणतायत. तुम्ही घर म्हणजे डान्स क्लासच केला.
कुणाचं हास्य घरातलं वातावरण फुलवतं? चला हा गुण पण सुनबाईंना. बरं, पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असेल तर मात्र कोणाला द्या? तुम्हाला कोणी ऑर्डर देत नाही. आणि आजच्या खेळातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? पैठणी. सगळ्यांनी एकत्र बसून संवाद साधावा का वगैरे असा काहीतरी विषय होता. आपापली मतं तर सगळ्यांनी दिली. आतापर्यंत सून गटाला मिळालेले आहेत 7 गुण आणि सासूबाईंच्या गटाला आहेत 3 गुण. आता बघूया काय झालंय. बाबांचं मत आहे संवाद असावा आणि मुलगा आपला 21 गुण मिळवून आजच्या या खेळामध्ये विजेता ठरलेला गट सून गट. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली, अभिनंदन. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार ते आता बघूया. पैठणीसाठी आपण बघितलं यांच्याच घरातला टिपॉ आहे, फक्त वरची काच बाजूला गेली आणि मग अनेक चौकोन दिसायला लागले. खाली आपण पाणी ठेवलेलं आहे आणि हातामध्ये ज्या गुलाबी रंगाच्या चकत्या दिलेल्या आहेत त्या इथूनच टाकायच्या आणि त्या अचूक त्या चौकोनातून खाली ठेवलेल्या त्या भांड्यातल्या पाण्यामध्ये गोळा व्हायला पाहिजेत. कदाचित लाकडावर आपटून ती चकती दूर जाऊ शकते, पण आपण बघणार आहोत या दोघींपैकी कोण सगळ्यात जास्त चकत्या त्या खाली असलेल्या पाण्यामध्ये गोळा करणार. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आधी 5 संधी तुमच्यासाठी. वरून जायला पाहिजे, खालून गेलेले मोजणार. 1 4 5. थांबा, आता तुम्ही टाका 5. 1. आई पाठी टेकून बसायची नाही तर बाद होणार. 1 ही गुणसंख्या आतापर्यंत. 2 3 1. पुढच्या 5 पाठी टेकून बसा आणि टाका. 1 आणि 3 आहे आतापर्यंत. पुढच्या 5 4 5 6 आणि 1 ही गुणसंख्या आहे. त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरले आहेत सासूबाई. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.